मी स्वतः मतदान केलेलं आहे आणि वसई विरार नालासोपारा मतदाराला मी नम्र विनंती करतो की जो आपला अधिकार आहे मतदानाचा तो अधिकार मोठ्या प्रमाणात बजावा, मोठ्या प्रमाणात मतदान करावे। आणि सकाळपासून जर आपण बघाल तर लोकांमध्ये प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद असं मतदानाला आहे। जवळ 100 150 लोकांच्या रांगा, मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर आहेत। लोकांकडे प्रचंड उत्साह आहे। प्रक्रिया सोपी आहे। आपल्याकडे वसई विरारमध्ये पहिल्यांदाच होत असल्यामुळे लोक थोडी कन्फ्यूज होती, पण 4 बटन दाबले की शेवटची बीप मोठी होते आणि मतदान आपलं पूर्ण होते। सकाळपासूनच अनेक ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडत आहेत। अनेक लोकांचे मतदान हे वेगवेगळ्या ठिकाणी आले असल्यामुळे लोक कन्फ्युजन झालेले आहेत। याबाबत आपण काय? थोडी गडबड आहे मतदार याद्यामध्ये। थोडं मी आता सेंट मेरीमध्ये येतो की त्यात थोडं लोकांना पुढची मतं कुठे आहेत ही त्यांना पूर्ण माहिती नाही आहे। कारण श्रीप्रसादली केंद्रमध्ये ज्या वॉर्ड नंबर 11 मधली केंद्र 2 दिवसापूर्वी बदलली, त्यामुळे तिथे थोड्या प्रमाणात गोंधळ आहे। पण एवढा मोठा गोंधळ नाही। सगळ्याच ठिकाणी नेहमी ज्या इलेक्शनमध्ये जे असते थोड्याफार प्रमाणात हे होते आणि अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, मतदान बदलतात। पण स्पीड थोडा वाढला पाहिजे यासाठी मी आयुक्तालय आता बोलणार आहे की मतदानाचा स्पीड थोडा वाढला पाहिजे। यासाठी आपण जे काय करता येईल, काय रांग जी मोठी लागते लोक थोडी कंटाळतात, पण व्यवस्था चांगली आहे। अशी पूर्वपट्टीमध्ये अनेक ठिकाणी 1-1 तास मशीन बंद पडल्या होत्या, तर ते जे बंद पडलेल्या मशीनचा जो वेळ आहे हे काय मागून तो आम्ही वाढून मागून घेणार। लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे, त्यामुळे निश्चितपणे आम्ही तो वेळ वाढवून घेणार। एकाच घरातील जे मतदार आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रभागामध्ये आलेले आहेत, यासाठी काय वेगळी व्यवस्था करण्यात येईल? हे नालासोपारा आणि वसई विरारमध्ये काही नवीन नाही आहे। एकाच घराची मतं काही पूर्वेला येतात, काही पश्चिमेला येतात, अन्य केंद्रावर येतात, पण लोक मतदान करतात। आपण बघितलं असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, मोठ्या प्रमाणात लोक मतदानाचा हक्क बजावतात। काय आवाहन कराल मतदारांना? मी मतदारांना एवढीच विनंती करेन की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करा। जो आपल्याला हक्क दिला, मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर आपण केलाच पाहिजे अशी मी लोकांना विनंती करेन।